आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। परभणी शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक आहे, त्या अनुषंगाने आज आमच्या मुलाखती होत्या उमेदवारांच्या आणि आमची भूमिका जी काही स्पष्ट करायची होती त्या अनुषंगाने आम्ही आज पत्रकार परिषदेचं आयोजन केले आहे। जवळपास 40 जागेवरून आमचा फॉर्म लोकांनी घेऊन गेलेले आहेत, उमेदवारांनी, इच्छुक उमेदवारांनी, आणि खूप चांगला प्रतिसाद आहे। एकच मुद्दा आहे, मी त्या परभणीमध्ये कचरा झालाय, ड्रेनेज आले, रस्त्याचं काम झालंय हे काही बोलणार नाही। सगळ्यात पहिले महानगरपालिका आतमधून स्वच्छ करावी लागेल। इथले जे अधिकारी, इंजिनियर्स वगैरे जे काही आहेत, ह्यांनी जो आकांड तांडव माजून जे परभणीला सत्यानाश करण्याचा जो काही विडा उचललेला आहे तो आम्ही हाणून पाडणार आहे। सगळ्यात महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी। बाहेरची स्वच्छता करून काही फायदाच नाही ना, ती परत होणारच आहे। जोपर्यंत आतमधून स्वच्छ होणार नाही तोपर्यंत बाहेरची स्वच्छता होणार नाही। ते का परभणीची जनता त्रस्त झालेली आहे। पैसे तर ते सगळ्यांचे घेणारच, पण निवडणूक म्हणजे मतदान फक्त मनसेला करणार आहे। कारण की त्यांचे जे जीवाभावाचे जे प्रश्न आहेत आणि प्रखरतेनं प्रत्येक कार्यालयात जाऊन ते फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशिवाय दुसऱ्या कोणत्याही पक्षानं मांडलेले नाहीत, आणि त्या पद्धतीचा आमचा रिझल्ट सुद्धा आहे। ठाकरे ठरवतील त्या हिशोबाने सगळं होईल। बस, सगळ्यांना संधी दिली, वाटोळं तर झालेलंच आहे, एकदा आम्हाला संधी द्या। कोण वाटोळं? सगळ्याच पक्षांनी जे जे महानगरपालिकेमध्ये होते सत्तेत नाही अजून, म्हणजे तसा निर्णय नाही, पण सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी जर आदेश दिला तर मी निश्चित लढणार। एक स्वतःची जी काय अम्बिशन असते किंवा स्वतःची इच्छा असती तर ती माझी इच्छा आहे फक्त विधानसभा लढवायची। लागेल ना, मग जनतेच्या प्रश्नाला मी त्यांनी जर सांगितलं तर मग मला लढावंच लागेल। त्यासाठी घेतली की आमची तयारी आजपासून सुरू झाली। पहिले आम्ही आंदोलनाच्या मार्फत जनतेसोबत संपर्कात होतोच, पण आता हे आलेल्या इलेक्शनमुळे आम्ही डायरेक्ट जनतेला साथ घालणार आहे की रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या लोकांना एकदा संधी देऊन पहा। आजपर्यंत तुम्ही ज्यांना ज्यांना संधी दिली त्यांनी काय केलं हे जनतेसमोर आहे। फक्त एकदा अशी संधी आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देऊन पहा। जवळपास 80% तरी जागेवर आम्ही उभं करणार। अजेंडा आपला काय तसं सोनभाऊने सांगितलं ना, पहिली महानगरपालिका आतून क्लिअर करायची, साफ करायची, मग आपल्याला बाकीचे ऑटोमॅटिक साफ होते। हेच आवाहन करतो की आजपर्यंत तुम्ही सगळ्यांना संधी दिली, एक वेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी देऊन पहा।